आपण पाहत आहात गलाई समाचार। गेले कित्येक दिवस झालं मी मनपुरीमध्ये येते आणि भैया तुम्हाला मला आवर्जून सांगायचंय, गेल्या 2-3 दिवसापूर्वी आम्ही घर टू घर भेटी घेतल्या। त्याच्यामध्ये माझ्याबरोबर पळायला आमचे बंडगर सरांना मी विचारलं दुसऱ्या दिवशी, सर मला म्हटले ताई तुमचे पाय बरोबर आहेत का, पाय ठीक आहेत का? तर सर तुम्हाला एवढंच सांगायचंय, माझ्या माणसांच्या विकासासाठी जर मी हे पाऊल उचलले तर पाय दुखतायत म्हणून मी थांबणार नाही। खरं तर आताच मी मगाशी पण बोलून गेले आणि आताही सांगते, गेले कित्येक दिवस झालं प्रचार माध्यम आणि प्रसार माध्यमातून आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचतच आलेलो आहे आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या घडत आलेल्या आहेत। माझ्या कार्यकर्त्यांना शिवीगाळी केली गेली, पुन्हा मारहाणी करण्याचा प्रयत्न केला गेला, गाडी फोडली गेली। माझी गाडी गळवेवाडी गावामध्ये चालत असताना त्या चालकाला मारलं गेलं। पण एवढंच सांगते, ह्या दडपशाहीला, या हुकुमशाहीला, या घाबरवण्याला मी घाबरणारी नाहीये। माझ्यासोबत माझी पूर्ण महिला मैत्रिणी, माझ्या महिला भगिनी आहेत आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल आम्ही उचललेलं आहे सर्वांनी मिळून एकत्र। भैया तुम्हाला मला सांगायचंय, देवाच्या कृपेने माझ्या आयुष्यामध्ये खरं तर सर्वच गोष्टी खूप चांगल्या चाललेल्या आहेत, पण फक्त माझं ताट पूर्ण भरलेलं आहे। माझ्या समोर बसलेल्या माझ्या माणसांना प्रत्येकाच्या पोटामध्ये एक घास तरी जावा ही अपेक्षा माझी कायम होती आणि त्याच अपेक्षेने हे खरं तर आम्ही एकत्र येऊन हे पाऊल उचललेलं आहे। येणारा काळ हा विकासाचाच असेल, विकासाच्या दृष्टीनेच आपण पुढे चाललेलो आहे। मला फक्त माझ्या सर्व तमाम जनतेसमोर एकच विचार सांगायचा आहे, कार्यकर्त्यांना मला सांगायचंय, कार्यकर्त्यांनो तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, कसेही असा, कुठेही असा, तुम्ही फक्त आणि फक्त ह्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये कोणतीही गोंधळ करण्याचा प्रयत्न करू नका, कारण या इलेक्शनच्या पिरियडमध्ये तुम्ही गोंधळ कराल, गुन्हे तुमच्यावर पडतील आणि पोलीस स्टेशनच्या चक्रात तुम्हाला घ्याव्या लागतील। त्यामुळे प्रत्येकाने पाऊल उचलताना संयमाने आणि एकदम शांततेने घ्यावं, कारण ही इलेक्शन एका दिवसानंतर होऊन जातं आणि आपली तुम्ही घर जाळून घेऊ नका। सगळ्यात जास्त महत्वाची ही पायरी आहे तुमच्यासाठी। मला मगाशी बरेच जण असं म्हणून गेले की ताई तुमचं 4 वर्षाचं बाळ तुम्ही मागे ठेवून चालताय, तुम्ही पुढे जाताय। तर मला फक्त एवढंच एकच प्रश्न विचारायचा आहे, मला क्लार्क नाही मला कमिशनर घडवायचंय, ही माझी चूक आहे का? आणि याच्या पुढे जाऊन सांगते, समाजामध्ये जर विकास घडवताना मला जर कोणतीही गोष्ट आली म्हणजे अडवण्यासाठी आली तर मी थांबणार नाहीये, मी घाबरणार नाहीये। कोणीही कितीही येऊ देत, कसंही येऊ देत, कोणत्याही परिस्थितीत येऊ देत, माझ्यासमोर माझ्याबरोबर माझी शिवसेनेची हे सैनिक माझ्यासोबत असतील आणि हाच पाठिंबा, हाच तुमचा आधार घेऊन मी पुढे चाललेली आहे। तुमच्या विश्वासाला, तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही आणि या संधीचं सर्वांनी मिळून आपण सगळ्यांनी सोनं करायचंय। येणाऱ्या 7 तारखेला शिवसेनेच्या धनुष्यबाणी या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही सचिन दादा व मला माझ्यावर विश्वास ठेवून एकत्र येऊन आपण सर्वांनी जास्तीत जास्त मताधिक्याने आम्हाला निवडून आणून द्यावं, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते। जास्त वेळ झालेला आहे, जास्त वेळ न घेता
आता मी थांबते. धन्यवाद. कळलं ना, मी कोणाची नावं घेणार नाही. डॉक्टर साहेबांनी फक्त त्यात मनोगत त्यांनी त्यांचं व्यक्त केलं आणि मनोगताच्या शेवटी सांगितले की बनपुरीचे माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नाही म्हटलं तर जेवणच मिळायचं नाही तुम्हाला. आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलोय. आपल्या जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट विद्याताई मोठे, पंचायत समितीचे उमेदवार आणि माझे सहकारी मित्र आदरणीय सचिनदादा मोठे, या दोघांच्या प्रचारासाठी व्यासपीठावरती सगळे उपस्थित मान्यवर मंडळी. 1.5 तास, 2.25 तास आम्हाला यायला उशीर झालाय, पण तेवढ्याच ताकदीनं तुम्ही सगळे या बनपुरीवरती आणि या सगळ्या उमेदवारांच्या वरती प्रेम करणारे सगळे, या गावचे आसपासच्या गावचे सगळे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे माझे युवक सहकारी आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यावरती निवडणुका अवलंबून आहे ते सगळ्या माझ्या माता भगिनी, तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. दिलगिरी व्यक्त करतो की यायला फार उशीर झाला, पण जिथं सभा जाईल तिथं सभेमध्ये बराच उशीर त्या ठिकाणी होत होता. अध्यक्ष 1 महिना झालं फिरतोय झडपी पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराला. एवढा उत्साह मला कुठल्याही गावात दिसला नाही. मला ती खांद्यावर घ्यायचा एवढा प्रयत्न करत होते, बाबा म्हणून तुझ्या पाया पडतो. निवडणूक झाल्यानंतर, जिंकल्यानंतर मग आपण खांद्यावर जाऊ, आपण इतक्या लवकर मला खांद्यावर बसायचं नाही. हा उत्साह तुमचा एका गोष्टीची साक्ष देतो असं म्हटलं तरी वावू होणार नाही की विद्याताई, तुमचा विजय हा पक्का आहे. कदाचित तुम्हाला अध्यक्ष आठवतंय का बघा, विधानसभेच्या निवडणुकीची प्रचारी सभा आपली इथंच झाली, बरोबर ना? यशस्वी जागा आहे. काय वैशिष्ट्य आहे, मी म्हणतो एवढं त्यावेळेस गोंधळ नव्हता, मला आज एवढा आनंद उत्साह आहे म्हणजे इतका चांगला प्रतिसाद या सर्वांचा तुम्हाला या निमित्ताने मिळते. तुम्ही जे 1 वर्ष कष्ट घेतले त्या कष्टाचं फलित म्हणून तुमची ही सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे उभं राहण्याचा प्रयत्न करतायत. मी खूप कमी कालावधी राहिल्यामुळे फारसं या ठिकाणी व्यक्त करणार नाही. सचिन दादांच्या मनोगतामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की या निवडणुकीच्या निमित्तानं कोणावरील टीका टिप्पणी, कोणाला तरी खालच्या भाषेत बोलणं, काहीतरी बोलणं, याच्यापेक्षा सुद्धा जे काम केले ते विकास कामाचे सगळ्या संकल्पना, आम्ही आजपर्यंत केलेलं काम आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे हे घेऊन तुमच्या समोर येण्याचा ह्या दोन्ही उमेदवारांनी, किंबहुना शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांनी ते सगळीकडं केलेलं काम आणि भविष्यामध्ये जी गोष्ट करणार ते सांगून मतदान आणि तुमचा आशीर्वाद मागण्याचा प्रयत्न केले अनेक दिवस आमचे उमेदवार त्या ठिकाणी करतात. यापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली, महापालिकेची निवडणूक झाली, नगरपालिकेची निवडणूक झाली, आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुका चालू आहेत. पाहुणे, मी कधीही कुणावर, तुम्ही लय बोलला, मी कधीही कुणावर कुणाचं नाव घेऊन टीका करून अजिबात कुणाला कधी मत मागितलेलं नाही. आपला स्वभाव नाही. तुम्ही आता माझी सरत गणित बरं घेत आहे, सांगून येत जावा मला. सगळं झाल्यावर परत मला कळणार की पाहुणा आमचा कुठतरी सांगून मला येत जावा, एवढंच तुम्हाला सांगायचं. मी बनपुरीकरांना या निमित्ताने विनंती करायला लागेल. गेले अनेक वर्ष या पार्टीच्या माध्यमातून या तालुक्याचा, या मतदारसंघाचा, आपल्या गावाचा, या जिल्हा परिषद गटाचा विकास व्हावा या हेतूने सगळी मंडळी काम करण्याचा प्रयत्न करताय. मी मुद्दाम आज आल्यानंतर सगळी माहिती घेत होतो. यापूर्वी बनपुरी गावचे अनिल शेठ अशी आवाज होती की ऊस तोडायला जाणाऱ्यांची संख्या खूप होती. अनिल भाऊंच्या माध्यमातून ह्या भागाचा कायापालट व्हावा ज्या हेतून आयुष्यभर अनिल भाऊ जीवन जगले, त्या पाण्याचं काम झाल्यानंतर मी आज मुद्दाम माहिती घेत होतो 200 हेक्टरच्या आसपास ऊस आहे आपला. आता तेवढंच डाळिंब आहे. म्हणजे जी लोक ऊस तोडायला जात होती ती आता स्वतःच्या शेतीमध्ये ऊस पिकवून स्वतः सक्षम होत आहेत आणि मला असं वाटतं की याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाही नसेल. आज अनिल भाऊ असतील तर अनिल भाऊला खूप मोठा आनंद झाला असता, पण तुमच्या शिवारात वाहणारं पाणी आणि तुमच्या शेतातलं डाळिंब आणि ऊस बघितल्यानंतर वर जरी असले तरी सुद्धा त्यांना मनस्वी समाधान होईल आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल असा मानणारा मी कार्यक्रम. तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगतो की मी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी, यापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीला काम केलेला कार्यकर्ता आहे. मी पंचायत समितीमध्ये काम करत असताना आम्ही यशवंत पंचायत राजमध्ये खानापूरची पंचायत समिती आम्ही राज्यात पहिली आहे. यशवंत पंचायत राजचं अभियान म्हणजे काय असतं तर 5 वर्ष त्या पंचायत समितीचा कारभार कसा असतो, त्या पंचायत समितीच्या कारभाराची राज्यातल्या IAS ऑफिसर मार्फत चौकशी केली जाते, त्याला गुणांकन दिलं जातं
आणि ती पंचायत समिती राज्यात कारभारामध्ये पहिली आली होती. आणि जिल्हा परिषदला आम्ही सगळे निवडून गेलो. जिल्हा परिषद सुद्धा आम्ही राज्यामध्ये पहिली आणली होती. तुम्हाला दोघांना माझी विनंती आहे की मला एकदा त्या माझ्या मतदारसंघातली माझ्या आठवड तालुक्यातली पंचायत समिती राज्यात पहिली आणून तुम्ही दाखवली पाहिजे. काम करण्याची पाहिजे. तुम्हाला या दोन्ही उमेदवारांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो, हे दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर अत्यंत प्रामाणिक, अत्यंत पारदर्शीपणे कसलंही चुकीचं काम करणार नाही. जी संधी त्यांना मिळेल, तुमच्या आशीर्वादावरती मिळालेल्या संधीचा उपयोग या भागाच्या, या पंचायत समितीच्या, गणाच्या, जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी मंडळी काम करतील. यांच्या व्यतिरिक्त कसलीही भावना, कुठेही चुकीचं काम करणार नाही, त्याचं अभिवचन तुम्हाला मी व्यासपीठावर देण्याचा मी तुम्हाला या निमित्तानं प्रयत्न करतोय. मी तुम्हाला खात्रीने एवढं सांगतो की दोघांपैकी एक जर चुकला ताई, त्या दिवशी राजीनामा घेणार. असं शक्यतो कोण सांगत नाही, पण मी हे सांगायला धाडस करतोय म्हणजे तुमच्या दोघांच्या वरती माझा विश्वास आहे. आम्ही उमेदवार देत असताना तुम्ही काळजीपूर्वक बघा, या जिल्हा परिषदच्या 4ही गटामध्ये आणि वरच्या खानापूर तालुक्यामध्ये उमेदवार देत असताना ज्या लोकांचं या भागासाठी योगदान आहे, ज्यांनी काम केलंय आणि जे शिक्षित आहेत, भविष्यामध्ये चांगलं काम करू शकतात, अशी मंडळी आम्ही देण्याचा त्या निमित्तानं प्रयत्न केला. आता मुद्दा मी सांगतो, सचिन भाऊ तुमचं शिक्षण किती आहे? BSc BEd शिकले. आणि विद्याताई आपल्या ऍडव्होकेट आहेत, त्या स्वतः उच्च शिक्षित आहेत. मी उमेदवारी देत असताना मगाशी पण भाषणामध्ये सांगितलं, खानापूर तालुक्यामध्ये 3 माझ्या माता भगिनी अशा आहेत की त्या स्वतः एलएलएम आहेत. एक 22-23 वर्षाची मुलगी आम्ही पंचायत समितीला उभा केली, ती स्वतः एलएलएम आहे, हायकोर्टला प्रॅक्टिस करते. आमच्या करंजी जिल्हा परिषद गटामध्ये सई शिंदे नावाची उमेदवार आहे, जी इंजिनियर आहे आणि परत तिने लॉ कम्प्लीट केले. असे 4 वकील, 8 मधल्या 4 महिला अशा आहेत आपल्या जिल्हा परिषद उमेदवार ज्या वकील आहेत. आणि 4 उमेदवार वकील आहेत, त्यांचा आमदार मी पण वकीलच आहे. तुमची सगळ्यांची वकिली घेऊन आम्ही या मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी घेऊन माझं काम विधानसभेच्या सभागृहामध्ये अत्यंत ताकदीने करण्याचा प्रयत्न करतोय. तसंच काम दोन्ही मंडळी पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतील, याचं अभिवचन तुम्हाला मी या निमित्ताने द्यायला. एक गोष्ट वाखाणण्यासारखी, एवढा उशीर होऊन सुद्धा तुमच्यापेक्षा महत्वाचं काय असेल तर माझ्या माता भगिनी या कार्यक्रमाला इतका उशीर बसले लक्षात. आणि हे माझ्यावरती प्रेम आहे का, ताईंच्यावरती प्रेम आहे का, यांच्यावरती प्रेम आहे का, याच्यापेक्षा सुद्धा आमच्या लाडक्या भावावरती त्यांचं फार प्रेम आहे. शिंदे साहेबांची पार्टी आहे आणि खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी आजपर्यंत केलेलं काम आहे. त्या कामाने मी मगाशी भाषणात सांगितलं की विधानसभेच्या निवडणुकीला 2 ऐतिहासिक घटना घडल्या होत्या. एक ऐतिहासिक घटना अशी होती, तुम्हाला सांगतो मुद्दाम, की एवढं प्रचंड मोठं मताधिक्य की आजपर्यंत ह्या विधानसभा मतदारसंघात कुणाला मिळालं नव्हतं. आणि दुसरी ऐतिहासिक घटना अशी होती की पहिल्यांदा असं झालं की खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलच्या विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान जास्त झालं, असं पहिल्यांदा घडलं होतं. आणि ते मतदान झालं होतं ते 70 ते 75% मतदान मला झालं होतं असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. कारण माझ्या आई वडिलांच्या पश्चात माझी आईची भूमिका ह्या सगळ्या माझ्या माता भगिनींनी निभावली होती. माझ्या वडिलांची भूमिका पलीकडे बसलेल्या सगळ्या लोकांनी निभावली होती. आणि त्याच्यानंतर एक निवडणूक झाली अनिल शेठ, आमची उटा नगरपालिकेची. माझ्यासाठी सगळ्यात अवघड पेपर उटा नगरपालिकेचा असतो. आम्ही महाराष्ट्र दखल घेतली. तुम्हाला सांगायचं काय, त्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा विषय काढायचं कारण एवढंच, मी मगाचपासून ऐकते दबाव दहशत, दबाव दहशत. तसंच होतं. आम्ही गोड बोलून कार्यक्रम केलाय, नुसतं गोड बोलून, कुणावर हात उघडला नाही, कुणाला शिवी दिली नाही, कुणाला काय म्हणलं नाही, एवढं काम केलं, इतकं प्रचंड काम केलं, काहीही कुणाला न बोलता फक्त गोड बोलून आम्ही त्या कामाच्या जीवावरती एवढ्या मोठ्या 50,000 मताच्या गाव असलेल्या शहरावरती एक हाती सत्ता मिळवण्यामध्ये आम्हाला यश मिळालंय. आणि तुम्हाला गंमत सांगतो, मग अशी आम्ही सभेला बसल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रचाराची एक गाडी फोडलेली ती तिथं सभेच्या ठिकाणी आली होती. ती आपला प्रचार करत होता. मी मला काच बदल की परत मीच म्हणलं असू दे, म्हणलं तर ठेव म्हणलं असं तर माणसाला कळू दे काय दर्जा राजकारणाचा आपल्या या आटपाडी तालुक्यामध्ये व्हायला लागलाय. आणि वाईट काय अध्यक्ष, मी काय कोणावर टीका करणार नाही, पण ज्या भागाच्या जीवावरती आपण आजपर्यंत राजकारण करत आलो, ज्या मुलांच्या जीवावरती आपण राजकारण करत आलो, ज्या समाजाच्या जीवावरती आपण राजकारण करत आलो, त्याच समाजातली त्याच भागातली आपलीच मुलं मारण्यासाठी
तुम्हाला विटत ना माणसांना ती गाडी फोडणारी पोरं विटायचीच आहे. कसलं तुमचं राजकारण? कुठल्या थरावर तुम्ही चाललाय? आज मत मागायचा अधिकार सगळ्यांना आहे, प्रचार करायचा अधिकार सगळ्यांना आहे. समोर बसलेला प्रत्येक माणसाला अधिकार आहे, त्यानं ठरवावं कोणाला मतदान करायचं आहे. माणसानं पुढच्या वेळेला काम सांगावं, भविष्यात काय करणार आहे ते सांगावं आणि मत मागावं असं मानणारे मी कार्यकर्ता आहे. लोकशाही आहे. शेवटी असं आहे की प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. उत्तर द्यायचं म्हणलं तर फार वेळ लागणार नाही, म्हणजे एका मिनिटाचा विषय आहे माझ्यासाठी. पण काय, मी आमदार आहे आणि माझी नैतिक जबाबदारी असते की मी ज्या भागाचं नेतृत्व करतो त्या भागाची कायदा आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. आता ते तिकडचे आमदार आहेत, त्यांना इकडे बिघडलं काय नाही बिघडलं काय फरक पडत ते मानणारा मी कार्यकर्ता नाही. माझं त्यांनाही आव्हान आहे की तुम्ही काम केलं ना, तुम्ही काम केलं तर काम केलंय म्हणून सांगा. आमच्या उमेदवार सांगतात ना मला भविष्यात हे करायचं आहे, एका तुमच्या पुढच्या उमेदवारांना सांगावं मला काय करायचं आहे. कोणालाच काय माहित नाही पडून काय करायचं. माझं विनंती आहे तुम्हाला की एवढ्या चांगले उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. की राजकारण हे काय कुणाची मक्तेदारी नाही, कुणाचं ताम्रपट घेऊन कोण जन्माला आलं नाही. सुहास बाबर सुद्धा ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही. फक्त विनंती एवढीच आहे की तुम्हाला मला ह्या सगळ्या तुमच्या समोर बसलेल्या माझ्या लोकांना विनंती आहे. कदाचित काही माझ्या विचाराशी संमत नसतील लोक सुद्धा मला ऐकत असतील. तरुण मुलांना माझी विनंती आहे, तुम्हाला कळलं पाहिजे चांगलं काय वाईट काय, कोण चांगलं आहे, कुणाला मतदान केल्यानंतर ह्या भागाचा विकास होऊ शकतो, कोण आपल्या उपयोगाला पडू शकतं, कोण दहशत करतंय, कोण अगदी लोकशाहीनं मतदान मागते. हा फरक तुम्हाला जर करता आला नाही तर दुर्दैवानं परत तुम्हाला भविष्य राजकारणामध्ये राहणार नाही. माझी माता भगिनींना विनंती आहे, एकच वर्ग आहे असा की ज्याला कोण भीती घालू शकत नाही. तुम्हाला कोण भीती घालू शकत अजिबात नाही. आम्ही बघा ताईनुसार त्याच भेट नाही, बाकी आमचं गडी सगळं आकाश. आम्ही आमच्या शासन सुद्धा आमचं हुशार आहे ना, शिंदे साहेब आमचे हुशार आहे. 1500 रुपये कुणाला द्यायचे याचा निर्णय करताना विचार केला ना त्यांनी. इकडं द्यायचे का इकडं द्यायचे, आम्ही इकडं द्यायचा निर्णय घेतला. आम्हाला 1500 दिले का 15,000 दिले का एका तासात. खऱ्या अर्थानं 1500 रुपये सत्कारने कुठं लागतील, संसाराला कुठं लागतील ते माझ्या माता भगिनीच लावू शकतात. म्हणून आम्ही तो निर्णय केला. दुसरं काय आहे, खात्री आहे ना मला याची, पहिली खात्री घेतली सचिन दादा. त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे, मग अशी अनिल शेट्टी त्यांच्या भाषणात सांगितलंय, नवरं सगळं घाट धरून ठेवा, अजिबात चालणार नाही म्हणून सांगा. सगळ्यांना सांगा एक चांगले उमेदवार, एक सुशिक्षित उमेदवार, दोन्ही ह्या समाजासाठी चांगलं काम करण्याची भूमिका घेऊन या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभा आहेत. या उमेदवारांच्या पाठीवर शेवटी असं आहे ही निवडणूक नेत्याची निवडणूक नाही, समजून घ्या. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. सचिन दादाला मी अनेक वर्ष बघतो, कसल्याही अपेक्षेशिवाय अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारा मुलगा सचिन मोठे आपण त्या ठिकाणी उभा केला. अनेक प्रलोभन आली, अनेक अडचणी आल्या, पण हा माणूस असा आहे की अगदी निस्सीम आणि निष्ठेनं फक्त गावाच्या विकासासाठी काम करणारा धडपडणारा कार्यकर्ता आपण त्या ठिकाणी उभा केलाय. आपण जर आज चुकलो, एक एक कार्यकर्ता तयार करायला 10-10 वर्ष 20-20 वर्ष लागतात. आपण जर आज चुकलो तर हा कार्यकर्ता परत या भागामध्ये दुसरा तयार होणार नाही. असे करू नका. कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभा राहणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी तुम्ही सर्वांनी पार पाडावी अशी मी अपेक्षा देखील व्यक्त करतो. एकच मिनिट राहिलाय, मला घड्याळ दाखवलं इकडनं. मी म्हणणार होतो तुम्ही जावा, माझ्यावर काय गोष्टी केस व्हायचे असेल, पण आता तसं करणं बरोबर नाही. आपण कायद्याचं भान राखलं पाहिजे. तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे, एक संधी आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला मागतोय. चांगलं काम करण्याची जबाबदारी ही सगळी मंडळी या पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये घेतील. आम्ही जर चुकलो, मी चुकू द्या किंवा ही दोघं चुकू द्या, तुम्हाला सुहास बाबरचा हे व्यासपीठावरून शब्द आहे, मी विधानसभेला तुमच्या दारात मतं मागायला परत येणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. एक संधी मात्र तुम्ही या सर्वांना काम करण्याची द्यावी. 4 दिवस फक्त राहिले, सगळं जुगारून द्या. दावा गोवा काय नसते. एकदा आराला कार्य करून बघा, परत नादाला लागत नाही. बिहलं का नाही लई भीती घालते, भ्यास नाही कोणा. आपण काय सुहास बाबर पण तुमचं घर चालवत नाही आणि कोणच तुमचं घर चालवत नाही. त्यामुळे तुम्ही कोणाची निंदे नाही, तुम्ही ताकदीनं काम करा. आपलं चिन्ह धनुष्यबाण आहे. घर टू घर फिरून आपली भूमिका, आपलं चिन्ह सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवा आणि या 7 तारखेला जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचा प्रयत्न करा. तिथून पुढची सगळी जबाबदारी आम्ही एकत्रितपणे सगळी व्यासपीठाची मंडळी, अनिल शेट्टी आहेत, अध्यक्ष आहेत,
प्रामाणिकपणे आमची तुमची सेवा करण्याची भूमिका पार पाडू एवढं आश्वासन तुम्हाला देतो. धनुष्यबाणावरती मतदान करून या सगळ्या लोकांना संधी द्यावी अशी विनंती करून मी थांबतो.